नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 17 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सौमित्र, ऐश्वर्या, ऋषिकेश कामानिमित्त बँगलोरला निघून जातात. शर्वरीला डाऊट येतो. शर्वरी विचारते, काय झालं, हे तिघं कुठे गेलेत? घरातले सगळे सांगतात की काम आहे, मीटिंग आहे, त्यासाठी ते बँगलोरला गेलेत. शर्वरी म्हणते, खरं खरं सांगायचं मला, ते बँगलोरला गेले नाही आहेत, ते मुद्दाम माझी चौकशी करण्यासाठी, माझी इन्क्वायरी करण्यासाठी गेलेत ना? घरातले म्हणतात, नाही, तसं काही नाही आहे. शर्वरी खूप घाबरलेली असते, बिथरलेली असते. जानकी विचारते, असं काही आहे का जे तुम्ही लपवून ठेवले, जे आमच्यापर्यंत पोहोचू नये असं तुम्हाला वाटतंय? शर्वरी म्हणते, मला कोणाला काहीच सांगायचं नाही आहे. शर्वरी धावत किचनमध्ये जाते आणि गॅस ऑन करते. शर्वरी स्वतःसोबत सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असते. घरातले सगळे घाबरतात. जानकी पुढे येते आणि शर्वरीच्या जोरात ते कानाखाली मारते. जानकी शर्वरीच्या हातातली माचीस पण फेकून देते आणि शर्वरीला नीट वागायला सांगते. शर्वरी गालावर हात ठेवून फक्त रडायचं नाटक करते. आता ऐश्वर्याने तर शर्वरीच्या विरोधात पुरावे मिळवलेत आणि जानकी, अवंतिका यांना सगळं सांगितलंय. पण आता जानकी, अवंतिका शर्वरीचा बरोबर कसा निकाल लावतायत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की शर्वरी फोनवर बोलत असते. शर्वरी जे काही बोलते ते ऐश्वर्या ऐकते. ऐश्वर्या हादरते. शर्वरीने विक्रांतचा बंदोबस्त केला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ऐश्वर्या जानकीला हे सगळं सांगायला जाते आणि ऐश्वर्याच्या पायाचा आवाज शर्वरी ऐकते. शर्वरी धावत रूमच्या बाहेर येते. ती बघते तर तिला तिथे कोणीच दिसत नाही. तर इथे ऐश्वर्या जानकीकडे धावत येते. ती जानकीला म्हणते, जानकी, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. जानकी म्हणते, हो ऐश्वर्या, अगं किती दमली आहेस तू, काही झालं आहे का? ऐश्वर्या काही बोलणार तेवढं तिथे शर्वरी येते. शर्वरी विचारते, ऐश्वर्या, काय झालं आहे, काय सांगायचं तुला? ऐश्वर्या म्हणते, काय नाही, मला एवढंच सांगायचं होतं की मला काळी मांजर दिसली. शर्वरी म्हणते, काळी मांजर? अगं ऐश्वर्या, काळी मांजर दिसली त्याला एवढं घाबरतात? ऐश्वर्या म्हणते, हो मी घाबरते, मला भीती वाटते आणि ते सांगायला मी इथे आले होते. शर्वरी ठीक आहे म्हणते आणि रूम बाहेर जाते. ऐश्वर्या जानकीला सगळं सांगणार असते, पण तिला शर्वरीची ओढणी दिसते आणि ऐश्वर्याला कळतं की शर्वरी रूमच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकते. ऐश्वर्या जानकीला काहीच सांगत नाही. तर थोड्या वेळाने जानकी, शर्वरी मंदिरात जातात आणि इथे ऐश्वर्या शर्वरीच्या रूममध्ये येते. तिची बॅग उघडते आणि बॅगेमधल्या सगळ्या वस्तूंची झडती घेते. तिला एक मोबाईल सापडतो. ऐश्वर्या तो मोबाईल चालू करते आणि जानकीला मेसेज येतो की विक्रांतचा फोन चालू झाला आहे. जानकीला वाटतं की शर्वरीला सांगावं. ती थोडा विचार करते आणि म्हणते, नको, आपण आत्ता काही सांगायला नको, आधी ऐश्वर्याशी बोलायला पाहिजे. इथे ऐश्वर्या शर्वरीच्या सगळ्या डॉक्युमेंटचे फोटो काढून घेते आणि ती रूम बाहेर पडणार असते. तेवढ्यात जानकीचा ऐश्वर्याला फोन येतो. जानकी म्हणते, ऐश्वर्या, अगं विक्रांत भाऊजींचा फोन चालू झाला आहे. ऐश्वर्या विचारते, जानकी, तू आणि शर्वरी आलात का घरी? जानकी म्हणते, हो आम्ही आलो आहे, पण का? ऐश्वर्या म्हणते, जानकी, शर्वरीला थांबव, मी शर्वरीच्या रूममध्ये आहे. जानकी ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. इथे शर्वरी आपल्या रूमकडेच येत असते. ऐश्वर्याचा जीव इथे वर खाली होत असतो. ऐश्वर्या घाबरून दारातच उभी असते. तेवढ्यात जानकी धावत खाली येते आणि शर्वरीला थांबवते. जानकी मुद्दाम शर्वरीला बोलण्यात गुंतवून ठेवते. तोपर्यंत ऐश्वर्या शर्वरीच्या रूममधून बाहेर पडते. थोड्या वेळाने ऐश्वर्या, जानकी, अवंतिका जानकीच्या रूममध्ये बोलत असतात. ऐश्वर्या म्हणते, जानकी आणि अवंतिका, मला तुमच्या दोघींना काहीतरी महत्त्वाचं सांगायचे, गच्चीवर चला, तिथेच बोलता येईल. त्या तिघी बोलत असताना अवंतिकाचं लक्ष ऐश्वर्याच्या साडीकडे जातं. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या, अगं तुझ्या साडीचा गोंडा कुठे? ऐश्वर्याला आठवतं की मगाशी झडती घेत असताना कपाटाजवळच ते गोंडा पडलाय. ऐश्वर्या म्हणते, मी घेऊन येते. अवंतिका म्हणते, तू नको जाऊ, मी जाते. अवंतिका खाली जाते. ती शर्वरीच्या रूममध्ये जाते. अवंतिका बोलता बोलता ऐश्वर्याचा तो साडीचा गोंडा उचलून घेते आणि तिथून निघते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.